नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर नमोचा 8वा हप्ता आज 2,000 रुपये 2 तासांमध्ये खात्यामध्ये जमा। तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी तर आलेली आहे, लगेच यादीमध्ये तपासा। तर या जिल्ह्यांमध्ये अमरावती, वाशिम, नागपूर, तर या जिल्ह्यांमध्ये अखेर 2 तासांमध्ये नमोचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। ज्यांना कोणाला मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता, कितवा हप्ता? 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर यामध्ये 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जे की 2 तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे, कोण यामध्ये पात्र आहेत, तर कोणाला याचे जे काही पैसे आहेत ते 2,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम नमोचा जो काही 8वा हप्ता आहे ते सर्व शेतकरी बांधवांसाठी ताजी अपडेट म्हणजे नवीन अपडेट घेऊन आलेलो। तर आज नमोचा 8वा हप्ता जे काही खात्यामध्ये 2 तासात, किती 2 तासात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक बँक खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की थेट डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। तर डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले की नाही, लगेच तुम्ही खातं तपासा। पैसे जे आहे ते थेट जे काही टप्प्याटप्प्याने येत आहे, सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाहीत। तर आता यामध्ये महाराष्ट्र सरकारची जी काही मोठी घोषणा, तर यामध्ये आता बरेचसे शेतकरी काय आहे पात्र आहेत। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा दरवर्षी त्यांना 6,000 रुपये ते देण्यात येते, 3 हप्ते तुम्हाला मिळते 2-2 हजार रुपये, जे की PM किसानचे पात्र शेतकरी आहेत। तर यामध्ये 2-2 आणि 2 असे मिळून 6,000 रुपये असे मिळून आपल्या खात्यामध्ये जे की 6,000 रुपये इथं जमा होत आहे। तर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहे, तर आता ज्या शेतकऱ्यांना नमोचा 7वा हप्ता मिळालेला काय आहे, यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता इथं मिळालेला आहे। तर यामध्ये जे की पात्र शेतकरी आहेत, PM किसानचे पात्र शेतकरी आहेत, त्यानंतर आधार लिंक खाते, KYC पूर्ण, तर हे जे बाबी आहेत तुमच्या PM किसान जे काही लाभार्थी म्हणजे ते त्यामध्ये पात्र असणे आवश्यक आहे। जे की पात्रता त्यामध्ये आहे त्यांना 7वा हप्ता, कितवा 7वा हप्ता मिळालेला असणे आवश्यक आहे, आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे, त्यांची KYC काय यामध्ये महत्त्वाचा जो काही प्लस पॉईंट आहे ते म्हणजे PM किसानची KYC, कशाची? PM किसान। तर PM किसानची जर तुमची KYC जर असेल तर अशांनाच इथं पैसे जे की नमोचे 2,000 रुपये जमा होत आहे। तर ज्यांची KYC बाकी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे। तर बरेच शेतकऱ्यांची KYC अपुरी आहे, म्हणजे KYC अपूर्ण असलेले शेतकरी। त्यानंतर यामध्ये तुमचं बँक खातं चुकीच्या पद्धतीने म्हणजे IFSC कोड चेंज झालेला असेल किंवा त्या बँक खातं इनॲक्टिव्ह झालेलं असेल, आधार लिंक नसेल, KYC पूर्ण नसेल, तर अशांमुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते इथं काय होऊ शकते, अडकू शकते। म्हणजे पैसे तुमचे इथं बंद झाले असं नाही, पण तुम्ही जे हे जर काम केलं की तुम्ही तुमची KYC वगैरे जर केली, आधार लिंक आहे की नाही चेक केलं, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता इथं जमा होणार। तर आता पैसे जे आहे या जिल्ह्यांमध्ये तर वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये 2,000 रुपये जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जमा होत आहे। तर लगेच खातं तपासा। यामध्ये अहमदनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, रत्नागिरी, पुणे, नागपूर, वाशिम, अमरावती, तर आता या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हे जे की यामध्ये पात्र आहेत। तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तर 9 जिल्हे आपण बघितलेले आहे, खाली सुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा जिल्हे आपण इथं बघणार आहे। त्यानंतर इथं या जिल्ह्यांमध्ये जे काही पैसे आहेत ते काय आहे, या जिल्ह्यांमध्ये थेट खात्यामध्ये 2,000 रुपये येत आहे। आता काही शेतकऱ्यांना 2 तासातच पैसे इथं आलेले आहे, तर टप्प्याटप्प्याने पेमेंट इथं चालू आहे। एकाच जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये इथं पेंडिंग आहे, काय आहे पेंडिंग आहे। तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत पैसे इथं खात्यामध्ये येतील। कधी येतील? उर्वरित शेतकऱ्यांचे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं 2,000 रुपये इथं जमा होणार आहे। त्यानंतर जे बरेचसे जिल्हे काय आहे पेंडिंग आहे, तर या जिल्ह्यामध्ये 2,000 रुपये जमा होण्यासाठी टाईम लागणार आहे। काय लागणार आहे? टाईम लागणार आहे इथं। तर आता यामध्ये जळगाव, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय लागणार आहे, इथं टाईम लागणार आहे। किती टाईम लागणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। सर्वप्रथम आता यामध्ये खाली सुद्धा जिल्हे आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे। यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर,
धाराशिव, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर. तर आता यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली. त्यानंतर येते आपलं छत्रपती संभाजीनगर. जालना झाल्यानंतर नांदेड, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर. तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे, 2,000 रुपये जमा होण्याकरिता इथे टाईम लागणार आहे. तर आता यामधील बरेचसे जिल्हे काय आहे, अधिक काही पेंडिंग आहे. तर पेंडिंग जे काही जिल्हे आहेत तर घाबरण्याचं काही कारण नाही. आज होतील, उद्या होतील, 2 तासामध्ये तुमचे पैसे तर येणार आहे. तर आता पैसे जर आले नसतील तर काय करायचं, तर घाबरू नका. तुम्ही तुमची KYC पूर्ण आहे की नाही चेक करून घ्या. तर जे काही PM किसानची KYC तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. बँक खाते आधार लिंक आहे की नाही ते तपासून घ्या. PM किसानचं स्टेटस चेक करा. 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करा. किती, 2 किंवा 3 दिवस इथं प्रतीक्षा करा. बहुतेक वेळेस जे काही टाईम लागतो पैसे जमा होण्याकरिता, तर आज संध्याकाळपासून जे काही पैसे जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, त्याचप्रमाणे उद्या सकाळपर्यंत 2,000 रुपये जमा होण्याची जी काही शक्यता आहे. तर आतापर्यंत शेतकरी बांधवांना जर पैसे झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं जे काही खातं तपासून घ्या. PM किसान पोर्टलवरती जाऊन स्टेटस चेक करा. KYC पूर्ण नसेल तर KYC पूर्ण करा. आधार लिंक नसेल तर खात्री करून घ्या आधार लिंक आहे की नाही. बँक पासबुक अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. KYC बँकेची नसेल तर करून घ्या. तर येत्या 2 तासांमध्ये पैसे इथं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. तर आता पैसे जे आहे इथं काही जिल्ह्यांमध्ये 2,000 रुपये जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये अंडर प्रोसेसमध्ये आहे. तर आता तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही जे काही हप्ता आला की नाही, त्याचप्रमाणे रिजेक्ट झाला का, KYC बाकी आहे का, आधार लिंक आहे की नाही, याची संपूर्ण याची खात्री करा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बरेच दिवसांपासून रखडलेला होता, तर अखेर वाटपास सुरुवात झालेली आहे. लगेच खात्यात